एकीकडे कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात आलंय, तिकडे धनंजय मुंडेंनी गाठली दिल्ली. शहांसोबत सुमारे 1 तास चर्चा, मंत्रिमंडळात कमबॅक. राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. याच दरम्यान माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी अचानक दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. या भेटीमुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातील कमबॅकच्या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालंय. राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी सध्या वाढल्यात. नाशिक सत्र न्यायालयानं गृहमंत्री निर्माण घोटाळा प्रकरणात मंत्री कोकाटेंना धक्का देत त्यांची शिक्षा कायम ठेवत त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलंय. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. एकीकडे अटक वॉरंट जारी झाल्यानंतर माणिकराव कोकाटेंनी जामिनासाठी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायाधीशांनी कोकाटेंची बाजू ऐकून घेण्यास नकार दिलाय. या प्रकरणी आता पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. त्यामुळे कोकाटेंच्या अटकेची टांगती तलवार असताना त्यांची आमदारकी आणि मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. याच दरम्यान माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी अचानक दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातील कमबॅकच्या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अचानक भेट घेतल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. शहा आणि मुंडे या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 1 तास चर्चा झाली आहे. एकीकडे महायुती सरकारमधील मंत्री माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद धोक्यात आलंय असतानाच मुंडे आणि शहा यांच्यातील ही भेट निश्चित मोठी राजकीय घडामोड असल्याचं सुद्धा मानलं जातं.